हाय फ्रेंड्स, आज काहीतरी हेल्दी बनवायचं होतं म्हणून आज मी बनवली आहे दुधी आणि चणा डाळ. बनवायला जितकी सोपी तितकीच हेल्दी आणि खायला खूप टेस्टी चटपट होते. चला मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. इथे चणा डाळ छान भिजवून घेतली आहे आणि दुधी देखील छान असं चिरून घेतलं आहे. स्वच्छ धुवून एक कांदा पहिल्यांदा चिरून ठेवला आहे. त्यानंतर कुकर ठेवूया गॅसवर. त्याच्यामध्ये टाकूया 2 मोठे चमच तेल. तेल छान गरम झाल्यानंतर ॲड केला आहे कढीपत्ता, 1 चमच जिरे, 5 लाल मिरच्या, सोबतच ॲड केला आहे आपला चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची. कांदा छान तेलावर गोल्डन होईपर्यंत परतून घेतला आहे. त्यानंतर ॲड केला आहे एक चिरलेला टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट आणि टोमॅटो शिजेपर्यंत शिजवून घेतला आहे. नंतर ॲड करूया आपले निवडक मसाले. मसाल्यामध्ये आहे हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च, धणे पूड, गरम मसाला, हिंग आणि मीठ. छान मिक्स करून घेऊया तेलावर, तेल सुटेपर्यंत मसाले. त्यानंतर ॲड केली आपली भिजवलेली चणा डाळ आणि दुधी आणि छान मसाल्यांवर मिक्स करून घेतला आहे. छान असा पाहू शकता. आता ॲड केलं आहे सुकं भाजलेलं खोबरं, ऑप्शनल आहे, अगदी थोडंच टाकलं आहे आणि छान परतून घेतलं आहे. सोबत ॲड केला 1 ग्लास पाणी आणि छान कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि हाय फ्लेमवर घ्यायचे आहे 1 शिट्टी आणि स्लो फ्लेमवर घ्यायचे आहेत आणखी 3 शिट्ट्या. झटपट होती ही भाजी आणि खायला खूप टेस्टी लागते आणि तितकीच हेल्दी देखील आहे. पाहू शकता काय झक्कास दिसत आहे. कलर तर खूप छान आला आहे भाजीला, छान असा पाहू शकता. आता टाकूया वरून चिरलेली कोथिंबीर हिरवी आणि रेडी झाली आहे इथे आपली झटपट अशी दुधी चणा डाळची भाजी. तुम्ही देखील नक्की ट्राय करा, तुम्हाला देखील खूप आवडेल. बाय बाय.